परवा दिवशीची संध्याकाळ पुणेकरांसाठी रोजच्या संध्याकाळ सारखी नव्हती. कारण पुण्यामधल्या एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाच्या अगदी जवळच एक बॉम्ब आढळलेला होता. संपूर्ण पुणे शहरात खळबळ माजलेली होती. पोलीस यंत्रणा अलर्टवर गेलेल्या होत्या. अनेक पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झालेला होता. हा बॉम्ब एका निर्जन स्थळी नेऊन निकामी करण्याचं कामही सुरू झालेलं होतं. मात्र दुसरीकडे संपूर्ण पुणे शहरामध्ये पुणेकरांमध्ये प्रचंड चिंतेचं आणि भीतीचं वातावरण होतं. इथे एक बॉम्ब सापडलाय, दुसरीकडे आणखीन कुठे असं काही घडलंय का? हा बॉम्ब कुणी ठेवला? दहशतवादी पथकांचं किंवा संघटनांचं असं काही काम आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रचंड चिंतेचं वातावरण होतं आणि केवळ पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात या सगळ्याच्या प्रचंड बातम्या व्हायरल सुद्धा झाल्या आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीनं या प्रकरणाची दखल घेतली, कारवाईचे आदेश दिले. केवळ पुणे पोलीसच नाहीत तर या सगळ्यामध्ये एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक सुद्धा कार्यरत झालं. 3 वेगवेगळ्या यंत्रणांकडून या सगळ्याचा तपास सुरू केला आणि आता जेव्हा या प्रकरणातला आरोपी अटकेत आलेला आहे, 2 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 1000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी हे मैदानात होते, तपास करत होते. लाखो रुपये सरकारचा खर्च या सगळ्या तपासावरती झाला अवघ्या 2च दिवसात. मात्र आता जेव्हा या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले, आरोपीला अटक केली, त्याची चौकशी केली. या चौकशीमधून अतिशय क्षुल्लक कारण समोर आलेलं आहे आणि ज्याला आपण बॉम्ब समजत होतो, तो खरं तर बॉम्ब नसून केवळ एक डिजिटल वॉच होतं, असं सुद्धा निष्पन्न झालंय. नेमकं या सगळ्याची कहाणी काय आहे आणि आतापर्यंत या आरोपीनं हे सगळं का केलं? बॉम्ब कसा बनवला आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये तपासात काय काय निष्पन्न झालंय हे सगळंच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्याच्या हडपसरमध्ये असलेल्या उषा किरण नावाच्या एका हॉस्पिटलच्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब सापडलेला होता. बॉम्बमध्ये 7.5 तासांचा टायमर लागल्यासारखं वाटत होतं आणि आवाजही येत होता. अर्थात या सगळ्याच्या नंतर जेव्हा या डॉक्टरांनी, या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा बॉम्ब पाहिला, त्यांना असं निष्पन्न झालं, असं आढळलं की या बॉम्बवरती जिलेटिनच्या 4 काड्या लावलेल्या होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी हा बॉम्ब जर फुटला तर खूप मोठी दुर्घटना घडेल, असं प्राथमिकदृष्ट्याच वाटलेलं होतं. पोलिसांना पाचारण करण्यात आलं, बॉम्ब स्क्वॉड आला, लांब नेऊन या बॉम्बला निकामी सुद्धा केलं गेलं. मात्र मुळात हा बॉम्ब इथे ठेवलाच कुणी? इथून सगळा तपास सुरू झाला. या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये पुणे क्राईम ब्रांच सुद्धा इन्व्हॉल्व झालं. त्यांच्याकडून स्वतंत्र तपास केला जात होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल गृह खात्यानं सुद्धा घेतलेली होती. एटीएसला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं. दहशतवाद विरोधी पथकाकडून सुद्धा स्वतंत्र तपास सुरू झाला. म्हणजेच काय, की या एका बॉम्बच्या प्रकरणाचा तपास 3 वेगवेगळ्या पथकांकडून, 3 वेगवेगळ्या यंत्रणांकडून केला जात होता आणि या सगळ्यासाठी 1000पेक्षा सुद्धा जास्त पोलीस कर्मचारी, अधिकारी हे सगळे गेल्या 2 दिवसांपासून अथक प्रयत्न करत होते या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी. आता मुळात घडलं काय, की जेव्हा या सगळ्याचा तपास सुरू केला, त्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं, ज्यामध्ये ओला या इलेक्ट्रिक बाईकवरती बसून एक तरुण टोपी घातलेला आहे, जो येतोय आणि त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद दिसतंय. त्यामुळे तोच संशयित आरोपी आहे असं वाटलं. त्यानंतर हे सीसीटीव्ही जेव्हा व्हायरल झालं, तेव्हा या तरुणाने सुद्धा ते पाहिलं आणि तो स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाला आणि त्यांनी सांगितलं, की आपण असं काहीही केलेलं नाही, आपण बॉम्ब ठेवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याचं काहीच इन्व्हॉल्वमेंट नसल्याचं आणि मुळात ते जे काही सीसीटीव्ही होतं, ते मुळातच खोटं किंवा कुठल्याही फायद्याचं नव्हतं, हे सुद्धा निष्पन्न झालं. मात्र पोलिसांची चिंता इकडे वाढलेली होती. कारण जर हा आरोपी नाही, तर मग आरोपी कोण? हा सगळ्यात मूळ प्रश्न होता. पोलिसांनी आणखी जास्त जोरात तपास करायला सुरुवात केली. या तपासामध्ये जवळपास 10-12 लोकांवरती संशय होता. त्या सगळ्यांची चौकशी सुरू होती. जबाब नोंदवणं सुरू होतं आणि हे सगळं होत असतानाच पोलिसांना एक नाव निष्पन्न झालं. मात्र हा तोच आरोपी आहे का? हे कन्फर्म होत नव्हतं. त्या अनुषंगाने सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांनी काय केलं? एटीएसच्या पथकानं पुण्यातल्या मांजरी परिसरामध्ये काल रात्री मोठी छापेमारी केली. ही छापेमारी एका दुकानावर झालेली होती आणि एका घरावरती झालेली होती. त्यामुळे या बॉम्ब प्रकरणाचं थेट कनेक्शन मांजरीमध्ये आहे, हे निष्पन्न झालं होतं. अर्थात जसं एटीएसला वाटलं तसंच घडलं. मांजरीतील या दोन्ही ठिकाणी पोलिसांना असे काही पुरावे सापडले, ज्यामुळे आरोपीच्या अगदी जवळ जाऊन पोलीस थांबलेले होते. त्यानंतर या आरोपीच्या मागावरती काल मध्यरात्रीच सगळी पथकं गेली.
हा आरोपी शालिमार एक्सप्रेसनं प्रवास करत असल्याचं पोलिसांना कळलं. सगळ्यात पहिल्यांदा त्याला अकोल्यातल्या मूर्तिजापूरच्या जवळ पकडण्यासाठीचे प्रयत्न झाले. मात्र ते फेल गेले. तिथे त्याला पकडता आलं नाही. पुढे तो नागपूरच्या दिशेने निघालेला होता. नागपूर एटीएसच्या मदतीनं पुणे पोलीस आणि एटीएसचं पथक पुण्यातलं या सगळ्यांच्याच संगनमतानं संयुक्त कारवाईनं तिथे म्हणजेच नागपूर रेल्वे स्टेशनवरती त्याला अडवण्यात आलं. भर एक्सप्रेसमध्ये घुसून पोलिसांनी ही सगळी कारवाई केली. त्याला शोधलं, त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता याच आरोपीला घेऊन हे पथक पुण्याच्या दिशेने रवाना झालं. आता मुळात या आरोपीचं नाव आहे शिवाजी राठोड. जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा असं वाटलेलं होतं, की हा कुणीतरी मोठा कदाचित दहशतवादी पथकाशी, एखाद्या संघटनेशी सामील असलेला किंवा त्यांचाच म्होरक्या असू शकतो किंवा त्यांनी प्लांट केलेला हा व्यक्ती असू शकतो. असे अनेक प्रश्न होते. हा कुणीतरी खूप सीरियस याचे काहीतरी बॅकग्राऊंड असेल वगैरे असं सगळं वाटत होतं. मात्र तसं काहीच घडलं नाही. जेव्हा त्याला अटक झाली, त्याची चौकशी झाली आणि पोलिसांना आत्तापर्यंत जे काही पुरावे मिळाले होते, जे काही निष्पन्न झालं होतं तपासातून, त्यामधून असं कळलं, की हा जो शिवाजी राठोड आहे, हा मुळात एक चपलांचं दुकान त्याचं आहे मांजरी परिसरामध्ये. मूळचा सोलापूरचा आहे. मांजरीमध्ये तो वास्तव्य करतो आणि इथेच असताना तो काही दिवसांपूर्वी मुळात त्याला हे जे काही बॉम्ब वगैरे त्याने बनवलेलं होतं, त्या मागची स्टोरी यापेक्षा सुद्धा जास्त इंटरेस्टिंग होती. आणि त्याचा कुठल्याही मुळात दहशतवादी संघटना वगैरे असा कशाशीही त्याचा संबंध नव्हता. त्यानं केवळ वैयक्तिक रागातून हे सगळं केलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की त्यानं हे सगळं का केलं? तर झालं असं होतं, की 10 मे रोजी म्हणजे अवघ्या 4-5 दिवसांपूर्वीच हा आरोपी याच उषा किरण नावाचं जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या काहीतरी वैयक्तिक ट्रीटमेंट्स घेण्यासाठी गेलेला होता. मात्र ज्यावेळी त्याला जो काही आजार झालाय वगैरे ते निष्पन्न झालं आणि त्याला डॉक्टरांनी तिथल्या एक इस्टिमेट दिलं. ते इस्टिमेट होतं तब्बल 7,00,000चं आणि अर्थातच त्याच्याकडे इतके पैसेच नव्हते. त्यामुळे त्याने असं ठरवलं, की आपल्याकडे इतके पैसे नाहीत ना, तर मग आपण एक बॉम्ब सदृश्य वस्तू तयार करूयात. ती या हॉस्पिटलमध्ये ठेवूयात. डॉक्टरांना धमकी देऊयात. त्यांच्याकडून खंडणी उकळूयात आणि खंडणीच्याच पैशांमधून आपला इलाज करूयात. त्यानुसारच त्यानं सगळं प्लॅनिंग केलं. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं एक डिजिटल वॉच मागवलं, जे ऑनलाईन मागवलेलं होतं आणि या वॉचचं जे केस होतं, ते पोलिसांना त्याच्या रूममध्ये झडतीच्या वेळेस सापडलं. त्यामुळे हा तोच आरोपी आहे, हे निष्पन्न झालेलं होतं. तिथे गेल्याच्या नंतर मुळात सगळ्यात पहिल्यांदा त्यानं हे वॉच मागवलं. त्याचबरोबर जे काही पाईप वगैरे असं कलरफुल काही-काही जोडलेलं होतं, ते सगळं त्याने स्थानिक दुकानांमधूनच खरेदी केलं होतं. चिकट टेपने हे सगळं चिटकवलेलं होतं. मध्ये एकदा असंही घडलं, की हा सगळा बॉम्ब कसा बनवायचा किंवा बॉम्ब साधारण कसा दिसतो, हे सगळं त्यानं YouTubeवरून शिकलेलं होतं आणि हेच करत असताना त्याचं जी सेलो होती, ती सेलो संपली म्हणून तो जवळच्या एका दुकानात गेला. तिथून सेलो घेतली आणि तिथं त्यानं ऑनलाईन पेमेंट केलं. आता हे सगळं करत असताना ठिकठिकाणी हा आरोपी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये, सीसीटीव्हीजमध्ये कैद झालेला होता आणि त्यामुळेच त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांसाठी ईझी झालं. जेव्हा पोलीस या दुकानापर्यंत पोहोचले, जिथे त्याने पेमेंट केलेलं होतं सेलो टेपसाठी, तिथून त्याचा नंबर मिळाला. त्याला ट्रॅक करणं जास्त सोपं गेलं. त्यानंतर असं झालं, की या आरोपीनं ही बॉम्ब सदृश्य वस्तू बनवली. हा बॉम्ब नव्हता, केवळ बॉम्बसारखी दिसणारी ही वस्तू होती. एक डिजिटल वॉच होता असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यानं हे वॉच आणून या परिसरामध्ये, या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्याच्या डोक्यात असं होतं, की काही वेळाच्या नंतर आपण इथल्या डॉक्टरांना 7,00,000ची खंडणी मागायची आणि या 7,00,000मधूनच आपला जो काही उपचार आहे, तो सगळा उपचार करायचा असं त्याच्या डोक्यात होतं. मात्र जे त्याने ठरवलं त्याच्या अगदीच विरुद्ध झालं. त्याला वाटलं नव्हतं तेवढं मोठं हे सगळं प्रकरण झालं. पोलीस यंत्रणा, 3-3 यंत्रणा कामाला लागल्या. हजारो पोलीस त्याच्या मागावरती होते. त्यामुळे तो घाबरला. त्यानंतर त्यानं काय केलं, की पुणे सोडायचं ठरवलं आणि केवळ पुणेच नाही, तर देशही सोडायचा ठरवला. त्यामुळेच तो शालिमार एक्सप्रेस मार्गे पुढे हावडा मार्गे वगैरे तो थेट नेपाळला जाणार होता. कारण नेपाळमध्ये त्याची बहीण वास्तव्याला आहे. तो तिच्याकडे जाऊन राहणार होता आणि तिला त्यानं असं सांगितलेलं होतं, की "इथे प्रचंड उन्हाळा आहे, त्यामुळे मी नेपाळला येतो." असं म्हणून तो नेपाळला जाण्याच्या तयारीत होता. मात्र वाटेतच पोलिसांनी त्याला पकडलं आणि हे संपूर्ण जे काही अगदी क्षुल्लक कारणावरून रचलेला हा सगळा फेक बॉम्बचा जो काही बनाव होता, तो सगळाच बनाव आता उघडकीस आलाय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मुळात प्रश्न असा आहे किंवा मुळात जे काही घडलंय ती फॅक्ट अशी आहे, की हजारो पोलिसांची यंत्रणा या सगळ्यामध्ये कामाला लागली. पोलिसांचे जवळपास 4,00,000पेक्षाही जास्त रुपये या अवघ्या 2-1.5 दिवसांच्या तपासासाठी खर्च झाले आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हे
इतकं मोठं प्रकरण जे वाटत होतं ते अगदीच क्षुल्लक प्रकरण निघालं आणि हा माणूस जो आहे तो किती विकृत किंवा किती विक्षिप्त विचारांचा आहे हे यावरून स्पष्ट होतंय, की त्यानं संपूर्ण यंत्रणेला अगदी क्षुल्लक कारणासाठी कामाला लावलेलं होतं. मात्र सुदैवाने या प्रकरणामध्ये आता हा आरोपी अटकेत आहे. त्याचं कुठल्याही दहशतवादी संघटनेशी काहीही कनेक्शन नाहीये. त्यामुळे पुणे पोलिसांनी जे काही इतके प्रयत्न केले, ते प्रयत्नांना यश आलं असं नक्कीच म्हणावं लागेल आणि पुणेकरांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, असंही म्हणावं लागेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.